आणि आता एक मोठी बातमी आहे आयसिसच्या दहशतवाद्यांबाबत। राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थातच एनआयएने आयसिस मॉड्यूल प्रकरणी अब्दुल्ला फैयाज शेख आणि तलाल याकत खानला अटक केली आणि या दोन संशयित वॉन्टेड दहशतवाद्यांना अटक केली आहे। या दोघांनाही इंडोनेशियातून ताब्यात घेतलंय, नुकतंच त्यांना मुंबईमध्ये आणलंय। एनआयएने अटक केलेली आहे, दोन दहशतवादी आता अटकेत आहेत। अतिशय मोठी बातमी आपल्याला म्हणावी लागणार आहे। अब्दुल्ला फैयाज शेख आयसिस मॉड्यूल प्रकरणी इंडोनेशियामधून जेरबंद झालेला आहे आणि मुंबईमध्ये आणताच कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। एनआयएने ही मोठी कारवाई केली असल्याचं आपण पाहू शकतोय। पुणे एनआयएने दोन संशयित वॉन्टेड दहशतवाद्यांना अटक केलेली आहे। या संदर्भातली अपडेट आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून घेऊयात। सागर, दहशतवाद्यांना अटक तर केली, कधीपर्यंत त्यांना भारतात आणलं जाईल, काय माहिती? की आपण जर पाहिलं तर पुणे आयसिस मॉडेल प्रकरणात त्या दोन्ही दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेली आहे। इंडोनेशियामधून अटक करण्यात आलेली आहे आणि मुंबई एनआय जे आहे ते त्यांनी या संदर्भातला तपास जो आहे तो केलेला होता आणि दोघे जे आहेत ते कोंढवा परिसरातील आतंकवादी दहशतवादी संशयित दहशतवादी आहेत आणि त्यांच्यावर पुढील कारवाई जी आहे ती एनआयच्या माध्यमातून केली जाणार आहे। धन्यवाद सागर, दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण बघतोय एनआयएची अतिशय मोठी कारवाई आहे, दोन दहशतवादी एनआयएच्या ताब्यात आहेत। आता या दहशतवाद्यांना लवकरच मुंबईमध्ये आणलं जाणार आहे आणि मुंबईमध्ये आणल्यानंतर त्यांना लगेचच कोर्टातही हजर केलं जाईल।